महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली निवडणूक आज शनिवारी संपली। या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप सोबतच्या महायुतीसमोर विरोधी महाविकास आघाडी सपशेल अपयशी ठरली आहे। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचा एकनाथ शिंदे यांचा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार यांचा गट मिळून बनलेली ही युती 288 पैकी 222 जागांवर विजयी होताना दिसते। तर विरोधी महाविकास आघाडी, ज्यात काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे, त्यांचा दारुण पराभव झाला आहे। महायुतीच्या या विजयानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व कोण करणार, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आता कोण बसणार असा प्रश्न उपस्थित केला जातो। विशेष म्हणजे महायुतीने मुख्यमंत्री चेहरा जाहीर न करता निवडणूक लढवली असली तरी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांचाही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये समावेश आहे। भाजपच्या प्रचार रणनीतीत महत्वाची भूमिका आणि 2014 ते 2019 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे आघाडीचे उमेदवार म्हणून उदयाला आले। फडणवीस यांचं नेतृत्व, कौशल्य आणि निवडणूक चेहरा यामुळे भाजपला गेल्या आणि या निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळवता आला। अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात आहे। पण असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्या समोर मोठं आव्हान राहिलं आहे, कारण या निवडणुकीच्या निकालावरून असं दिसून आलंय की त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं पूर्वीचे महायुती सरकार जनतेने पसंत केले आहे। महायुतीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कोणताही वाद होणार नाही। निवडणुकीनंतर तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असं पहिल्या दिवसापासून ठरलं होतं। हा निर्णय सर्वांना मान्य असेल यावर कोणताही वाद नाहीये। या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री पदाचा निर्णय सामूहिक असेल, त्यात युतीच्या साथीदारांचं मत विचारात घेतलं जाईल।